श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर स्वामी भक्त हो, प्रत्येक व्यक्तीला ना आयुष्यात आपलं एक स्वतःचं हक्काचं घर असावं हे नेहमी वाटतं. आणि आजकालच्या युगामध्ये बघा, कष्ट केल्याशिवाय कशालाच बळ मिळत नाही. पण कष्टाबरोबरच स्वामी महाराजांची साथ असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. स्वतःचं घर होण्यासाठी म्हणजे बघा, आपलं स्वतःचं हक्काचं घर, ज्या घरामधून आपल्याला कोणीही बाहेर काढणार नाही. आता मी ह्या सर्व गोष्टीतून गेलेली आहे. जे घर आपलं आहे असं हक्काचं घर होण्यासाठी स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची आहे तेच मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता मी स्वामी महाराजांची सेवा सांगणार आहे. महाराजांची कुठली सेवा करायची? महाराजांची सेवा करायची म्हणजे काय? घरामध्ये तुमच्या महाराजांचं अनुष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या घरामध्ये महाराजांचा वास असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता ताई, आम्हाला सासूबाई त्रास देतात, आम्हाला वेगळं राहायचं आहे, किंवा जर का तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर भाड्याच्या घरामधून स्वतःच्या घरामध्ये जाण्यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांची कुठली सेवा करायची आहे तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. आधी तर महाराजांना तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणावं लागेल, तेव्हाच तुमचं स्वतःचं घर होणार आहे, एवढं मात्र नक्की आहे. जो महाराजांची सेवा करतो त्याचं स्वतःचं घर होतं म्हणजे होतंच. कितीही संकटे येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, तुमचं स्वतःचं घर होणार आहे, हे मी तुम्हाला शाश्वती देते. अगदी गॅरंटीने मी हे तुम्हाला सांगते. आता बघा, मी तुम्हाला सांगते स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची आहे. तर सगळ्यात आधी बघा, महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात असणे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे काय, जर ह्या सगळ्या सेवा करताना तुम्हाला तुमची नित्यसेवा चुकवायची नाही आहे. नित्यसेवा म्हणजे काय? दररोजचे 3 अध्याय क्रमशः वाचायचे आहे, 11 माळी तुम्हाला करायचे आहेत, आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या माळेचा जप करायचा आहे, तारक मंत्र म्हणायचा आहे. हे आपल्याला सगळं पठण करायचं आहे जोपर्यंत घर होत नाही. बघा, ही तर आयुष्यभराचीच सेवा आहे, ज्याला काहीच अंत नाही आहे. पण दुसरं, तुम्ही जेव्हा घराच्या शोधात आहात आणि तुम्हाला एखादं घर आवडलं आहे, ते तुम्ही बघितलं आहे, किंवा एखादा प्लॉट तुम्हाला आवडला आहे, तो तुम्ही बघितला आहे, ते बुक करण्याच्या तयारीत तुम्ही आहात, असं जेव्हा येणार ना, तेव्हा काय होतं माहिती आहे का, असं करताना आपल्याला खूप अडचणी येतात. म्हणजे बघा, जेवढं पाहिजे तेवढं लोन मिळत नाही, अशा प्रकारे ना आपल्याला असंख्य अडचणी येतात. तेव्हा तुम्ही घर बुक करत असणार ना, तेव्हा काय करायचं आहे, तुम्ही दोघं नवरा बायको, किंवा आता ताई मला नवरा नाही आहे किंवा मला बायको नाही आहे, तर एकटे गेले तरी चालेल, आणि विवाहित असाल तर दोघांनी जायचं. म्हणजे काय, महाराजांसमोर जायचं, महाराजांच्या मठामध्ये जायचं, केंद्रामध्ये जायचं, महाराजांसमोर नारळ खडीसागर ठेवायची, महाराजांना मुजरा करायचा, मनातली गोष्ट सांगायची की महाराज, माझं घर होणार आहे, मी इथे इथे ही जागा बघितली आहे, किंवा मी इथे इथे हा प्लॉट बघितलेला आहे, तर महाराज माझं घर बुक होऊ द्या आणि माझं स्वतःचं हक्काचं घर होऊ द्या. अशी प्रार्थना आपल्याला स्वामी महाराजांकडे करायची आहे. आणि प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्याला सेवेला लागायचं आहे. बघा, आता घरातील पुरुष व्यक्ती तर बाहेर जाऊन घर बघणार, हे करणार, तो ह्या कामात लागणार आहेच. तर महिलांनी काय करायचं आहे, महिलांनी घरात या सेवा करायच्या आहे. तर सेवा काय आहे ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी बघा, जेव्हा तुम्ही घर बुक केलेलं असेल ना, तर सर्वांना सांगायचं नाही आहे, मी घरासाठी एवढ्या सेवा केल्या, असं केलं तसं केलं, असं कोणालाच आपल्याला सांगायचं नाही आहे. कारण बघा, सगळेच तुमचे वेलविशर नसतात. याने काय होतं, तुमचं काहीच होण्याआधी जर तुम्ही सगळीकडे गाजावाजा करून टाकला, तर याने काय होतं, खूप अडचणी निर्माण होतात. म्हणून सांगते, जोपर्यंत बुक घर होत नाही तोपर्यंत तुम्हाला गाजावाजा अजिबात करायचा नाही आहे. तुम्ही तुमच्या घरातील क्लोज व्यक्तींना, क्लोज फॅमिली मेंबर्सला, अर्थात तुमचे आई बाबा, तुमच्या सासू सासऱ्यांना सांगू शकता. पण त्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या अनोळख्या व्यक्तीला म्हणा, तुमच्या शेजारीला म्हणा, कोणालाही म्हणा, तुम्हाला काही सांगायचं नाही आहे. नंतर दुसऱ्या दिवशी महाराजांना केंद्रात जाऊन खडीसाखर ठेवणार, त्या दिवशीपासून घरी जाईपर्यंत महिन्याला 1 गुरुचरित्र पारायण करायचं. म्हणजे दर महिन्याला 1 पारायण करायचंच आहे. आता हे पारायण एकदा मिस्टरांनी केलं, एकदा पत्नीने केलं, पण एका महिन्याला स्त्रियांनी केलं चालेल.
7 जर का तुम्ही हे पारायण केले ना तर अतिशय उत्तम आहे. कारण बघा, घर बांधताना किंवा खरेदी करताना खूप कष्ट करावे लागतात आणि हे कष्ट करण्यासाठी आपल्याला बळ लागतं. गुरुबळ स्वतःच्या पाठी असणं हे फारच महत्त्वाचं असतं. म्हणून दर महिन्याला एक गुरुचरित्राचं पारायण करण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी 7 पारायण तुमचे झालेच पाहिजे. आणि आता ज्यांना नाही शक्य होत, म्हणजे लोक काय करतात, गुरुचरित्राचं पारायण म्हटलं की खूप घाबरतात. त्याचे हे नियम असतात, त्याचे ते अटी असतात. आता तेवढं काही नाही आहे. तुम्ही मनापासून जर कुठलीही सेवा करत असणार ना तर त्याचं तुम्हाला फळ मिळणारच आहे. आणि आता हा गुरुचरित्र पारायणाचा धाकसुद्धा बऱ्याचशा व्यक्तींचा कमी झाला आहे. तर गुरुचरित्र पारायणाला तुम्ही घाबरायचं नाही आहे. गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायचं आहे. त्याच्याबरोबर रोज 2 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा करा, पण ते करा. त्याच्याचबरोबर रोज घरात पुरुष सुक्तम आणि श्री सुक्तम पठण करायचं आहे. ह्या सेवा मी तुम्हाला अगदी मनापासून सांगत आहे की ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहे. सेवा करून जर तुमचं घर नाही झालं ना तर बघा, मी तुम्हाला याची गॅरंटी देणार आहे मित्रांनो. कारण की मी ह्या सगळ्या गोष्टींमधून गेलेली आहे आणि मी हे सगळं केलेलं आहे. तर हे एवढं सगळं केल्यानंतर जर तुमचं स्वतःचं घर नाही झालं तर तुम्ही मला म्हणा. याची मी शाश्वती देते, तुमचं घर होणार म्हणजे होणार, नक्कीच होणार. आता ह्या सगळ्या सेवा करताना त्याच्याबरोबरनं नित्यसेवा आपल्याला चुकवायची नाही आहे. आणि हो, जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत जवळची व्यक्ती सोडून तुम्हाला घर घेणार आहोत, आम्ही इथे प्लॉट बघितला आहे, असा याचा गाजावाजा करायचा नाही आहे. ही गोष्ट फारच महत्त्वाची आहे, जी तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आणि नंतर घर बुक झाल्यानंतर आता तुमचं ही सेवा करताना नशिबाने जर साथ दिली तर ही सेवा करताना मध्येच तुमचं घर स्वामी महाराजांच्या कृपेने लगेच तुमचं घर मिळून जाणार, तुमचं पोझिशन तुम्हाला मिळणार. तर हे झाल्यानंतर जर तुम्ही नंतर मित्रांना, तुमच्या जवळच्या व्यक्तींना सांगितले की मी स्वतःचं घर मिळवण्यासाठी ही महाराजांची सेवा केली होती, तर तेव्हा चालतं. पण आधी घर बुक होण्याआधी किंवा तुमचं काहीही नक्की नसेल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा गाजावाजा करायचा नाही आहे. तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करा. जेव्हा तुम्ही ही सेवा पूर्ण कराल तुमच्या मनाप्रमाणे घर तुम्हाला मिळणार, याची मी तुम्हाला शाश्वती, तुम्हाला मी याची गॅरंटी देते. कारण महाराजांना जर तुम्ही खरे स्वामी भक्त आहात आणि तुम्हाला माहिती आहे महाराजांशिवाय तुमचं काहीच गोष्ट अपूर्ण, सगळ्याच गोष्टी अपूर्ण आहेत. जेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टी करत आहात त्यात जर तुम्ही महाराजांना घेऊन, महाराजांची साथ जर तुम्हाला लाभत असेल तर त्या गोष्टी नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही ट्राय करा, ह्या सेवा करून बघा. तुमचं स्वतःचं हक्काचं घर मिळवण्यासाठी नक्कीच स्वामी कृपेने तुम्हाला तुमचं हक्काचं घर मिळेल. व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.